नमस्कार. आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते. बऱ्याच व्यक्तींना पोटदुखी हे लक्षण असते, परंतु प्रत्येक वेळीच पोटदुखीचे कारण एकच असेल असे नाही. अनेक आजारांमध्ये पोटदुखी हे लक्षण स्वरूपात देखील असते आणि वेगवेगळ्या कारणांनी पोटदुखी ही होत असते. पोटदुखी कोणत्या वेळेला होते, कोणत्या भागामध्ये होते, अन्नपचनाच्या कोणत्या अवस्थेत होते यावरून देखील पोटदुखी ही कोणत्या आजारामधली आहे हे लक्षात येत असते. पोटदुखीचे कारण जर अगदी क्षुल्लक असेल, छोटे असेल तर आपण थोड्याफार घरगुती उपायांनी त्याला बरे करू शकतो, परंतु आजाराच्या लक्षण स्वरूप जर असेल तर आपल्याला योग्य ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या पोटात कुठे दुखते हे आपण जाणून घेतले पाहिजे, म्हणजे आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला हा घेऊ शकतो. आज आपण या पोटदुखीविषयी संपूर्ण माहिती बघूया. त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल बाय डॉक्टर शीतल लोमटे या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. तर बघूया की पोटदुखी ही कोणत्या कोणत्या आजारामध्ये असू शकते आणि ती कशा प्रकारची असते. यामध्ये सर्वप्रथम जे आहे की पचनाच्या ज्या अवस्था आहे, जी अन्नपचन चालू असताना पोटदुखी होत असते, ही एक विशिष्ट प्रकारची पोटदुखी असते. ही केवळ अन्नपचन चालू असतानाच होते आणि अन्नपचन झाल्यानंतर किंवा जेव्हा पोट रिकामे असते अशा वेळी ती पोटदुखी नसते. तात्पुरत्या स्वरूपाची ही पोटदुखी असते, कालांतराने ही कमी होत असते. ही पोटदुखी कुठे होत असते तर आमाशय म्हणजे स्टमक ज्या भागात आहे त्या भागामध्ये विशेषतः ही पोटदुखी आढळते. या आजारामध्ये पोटदुखीसोबत उलटी होणे हे देखील लक्षण प्रामुख्याने आढळते. आहार पचन होत असतानाच ही पोटदुखी जास्त प्रमाणात असते. आहार घेतल्यानंतर आणि आहार पचनानंतर ही कमी झालेली आढळते. दुसऱ्या प्रकारची पोटदुखी आहे ही अजीर्ण या आजारामध्ये होते, म्हणजे ज्या वेळेला आपले अन्न योग्य प्रकारे पचत नाही त्यावेळेला ही पोटदुखी ही असते. ही सुद्धा तात्पुरत्या स्वरूपाची पोटदुखी असते. जोपर्यंत अजीर्णाची अवस्था आहे, म्हणजे अन्न पूर्णतः पचत नाही, तोपर्यंत ही अवस्था असते आणि अन्न योग्य प्रकारे पचले, अजीर्णाची अवस्था निघून गेली त्यावेळेला पोटदुखी ही नसते. पोटदुखी ही सर्व पोटामध्येही पसरलेली असते. विशिष्ट भागामध्येच पोट दुखते असे मात्र होत नाही. यासोबत इतर लक्षणांमध्ये मळमळ होणे, उलटी होणे, पोटामध्ये गॅस फिरल्यासारखे वाटणे, जिभेवर विशिष्ट प्रकारची एक लेअर जाणवणे, विरुद्ध आहार घेणे, तसेच जेवणानंतर लगेच जेवणे किंवा दूषित आहार घेतल्याने देखील अजीर्ण अवस्था ही निर्माण होते. तिसरा आजार ज्यामध्ये पोटदुखी ही होऊ शकते तो म्हणजे आम्लपित्त, ॲसिडिटी. यामध्ये व्यक्तीला ॲसिडिटी किती जास्त प्रमाणात आहे त्यावर ती पोटदुखी डिपेंड असते. जर व्यक्तीला वारंवार ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर त्याला पोटदुखी देखील वारंवार होते. जर एखाद्या वेळी कधीतरी ॲसिडिटी झाली असेल अशा वेळी मात्र पोटदुखी होतेच असे नाही. ॲसिडिटीमुळे जे पोटदुखी असते ती आमाशय प्रदेशीच म्हणजे स्टमकच्या भागातच आपल्याला जाणवते. ॲसिडिटीमध्ये पोटदुखी बरोबर मळमळ होणे, उलटी होणे, आंबट ढेकर येणे, तसेच उलटीनंतर व्यक्तीला बरे वाटते ही लक्षणे उत्पन्न होत असतात. पोटदुखी ही ॲसिडिटीमुळे जर होणारी होत असेल तर ही सतत होत असते. त्यानंतरचा आजार आहे पोटामध्ये जंत होणे. यामध्ये देखील पोटदुखी ही होत असते. पोटामध्ये जेव्हा जंत होतात तेव्हा सर्व पोटामध्ये ही पोटदुखी असते आणि ही तीव्र स्वरूपाची असते आणि अधूनमधून ही पोटदुखी होत असते. पोटदुखी बरोबरच व्यक्तीला पातळ संडास होणे, तसेच गुदभागी खाज येणे, नाकामध्ये खाज येणे, उलटी होणे, तसेच चेहऱ्यावर देखील विवर्णता अशी व्यक्तीच्या जाणवते ज्या वेळेला पोटदुखी ही
जंतामुळे होत असते. जंत जर असेल तर अधूनमधून संडासमधून व्यक्तीला जंत पडण्याची लक्षणे ही आढळतात. त्यानंतरचा असा आजार आहे ज्यामध्ये पोटदुखी असते तो म्हणजे भूक न लागणे किंवा अग्निमांद्य, म्हणजे आपला पाचक अग्नी जो आहे तो मंद झालेला असतो, त्याची पचन क्षमता ही कमी झालेली असते. अशा वेळी देखील पोटदुखी ही असते. जेव्हा पाचक अग्नी आपला मंद झालेला असतो, पचन क्षमता व्यक्तीची कमी झालेली असते, अशा वेळी पोटदुखी ही सतत होत असते आणि पोटामध्ये सर्व भागामध्ये ही पोटदुखी असते. अशा वेळी व्यक्तीला पोटामध्ये गॅस असल्याप्रमाणे वाटणे, अन्न पचन नीट न होणे, कधी संडासला पातळ होणे, जिभेवर थर असल्याप्रमाणे वाटणे, ही लक्षणे देखील पोटदुखीबरोबर असतात. त्यानंतरचा आजार आहे ज्यामध्ये पोटदुखी असते असा म्हणजे ग्रहणी, म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. यामध्ये देखील पोटदुखी व्यक्तीला होत असते. त्या आजारात व्यक्तीला तीव्र स्वरूपाची पोटदुखी असते. पोटदुखी ही सतत अशी होत असते. विशेषतः नाभी प्रदेशाच्या आजूबाजूला पोटदुखी तीव्रपणे जाणवते. व्यक्तीला कधी संडासला पातळ होते तर कधी घट्ट होते, कधी आव पडत असते. व्यक्ती कृश झालेला असतो, त्याचे वजन हे सतत कमी होत असते. व्यक्तीला गळून गेल्याप्रमाणे देखील वाटते आणि नाभी प्रदेशी दाबल्यास त्याला स्पर्श सहन होत नाही. ही लक्षणे पोटदुखीबरोबर ग्रहणी या आजारामध्ये असते. आपल्या शरीरामध्ये जे नॅचरल वेग आहेत, जसे मल, मूत्र, भूक, तहान, शिंका येणे, जांभई येणे, खोकला येणे, अश्रू येणे, ढेकर येणे, उलटी येणे, झोप येणे, शुक्रवेग, हे सगळे नॅचरल वेग आहेत, नैसर्गिक वेग आहेत. यांना जर जबरदस्तीने थांबवून ठेवले तर व्यक्ती आजारांना बळी पडतो. हे नैसर्गिक वेग कसे येतात किंवा याविषयीच्या डिटेल माहितीचा व्हिडिओ देखील मी पूर्वी बनवलेला आहे. हे वेग थांबवल्याने व्यक्ती कोणत्या कोणत्या आजारांना बळी पडतो याचे वर्णन देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. इथे सांगायचा उद्देश की या वेगांना जर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवले तर व्यक्तीला पोटदुखी हा आजार देखील होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीरातील जे नैसर्गिक वेग आहे यांना थांबवून ठेवू नये. नैसर्गिक वेगाला थांबवून ठेवल्यामुळे पोटदुखी निर्माण होणे हे एक कारण आहे. पोटदुखीचे त्यानंतरचे कारण म्हणजे शरीरामध्ये किंवा पोटामध्ये कुठेही जर गाठ निर्माण झाली असेल किंवा मांसाचा गोळा जर निर्माण झाला असेल तरी देखील अन्नपचनाच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होते आणि त्यामुळे पोटदुखी ही निर्माण झालेली आढळते. पोटदुखीचे यानंतरचे कारण म्हणजे जर पोटामध्ये कुठेही अपसेस झाला असेल. अपसेस म्हणजे काय, तर कुठेही जर सूज असेल, पस निर्माण झाला असेल तरी देखील पोटदुखी ही होत असते. तर असे विविध कारणं आहेत पोटदुखीचे. यामध्ये जर थोडीफार ॲसिडिटी झाली असेल, थोडेफार आपल्याला अजीर्ण झाले असेल तर आपण हे पोटदुखीचे जे दुखणे आहे हे घरगुती उपायांनी कमी करू शकू. पण या पोटदुखीचे कारण जर आजार असेल, म्हणजे पोटदुखी या आजारांच्या लक्षण स्वरूपात असेल तर आपल्याला या आजारांची ट्रीटमेंट घेणे सर्वप्रथम गरजेचे आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे जर आपले पोट दुखत असेल तर आपण अंगावर नक्कीच काढू नये. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला हा घ्यायला हवा. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. तसेच ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. धन्यवाद.